राज्यभर आणि देशभर कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन झालं आणि हे आंदोलन झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांचे नेते हे अभिजित दिपके यांना भेटायला गेले आणि एकनाथ शिंदेंवरती त्यांच्या शिवसेनेवरती भाजप ही चिडताना आपल्याला पाहायला मिळाली. दुसरीकडे अजून एक असाच मुद्दा झाला वेगळा, म्हणजे मराठा आंदोलनासंदर्भात मुद्दा झाला, जिकडे आता मराठा आंदोलन जे आहे ते पुन्हा एकदा राज्यात होण्याची शक्यता वर्तवण्यात येते, कारण की मनोज जरांगे पाटील यांनी तसा इशारा दिलाय. आणि या सगळ्यामध्ये जेव्हा मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली तेव्हा ज्या एकनाथ शिंदे यांनी या आरक्षणा बाबतीमध्ये मनोज जरांगे पाटील यांना मदत केली, समितीच्या माध्यमातून मदत केली, आता तेच मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्यावरतीच घसरताना आपल्याला पाहायला मिळाले, त्यांच्यावरती टीका करताना पाहायला मिळाले. म्हणजे एकीकडे कॉकरोच जनता पार्टीचं जे आंदोलन झालं त्यानंतर जी घटना घडली, नेते जे आहेत ते दिपके यांना भेटले एकनाथ शिंदे यांचे, त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यावरती भाजप चिडली, तिकडे देखील एकनाथ शिंदे यांनाच कुठेतरी घेरण्यात आलं होतं. आणि आता जेव्हा मराठा आंदोलन झालं तेव्हा देखील मनोज जरांगे पाटील हे राज्यामध्ये जेव्हा आता आंदोलन करण्याच्या स्थितीमध्ये आहेत तेव्हा देखील ते एकनाथ शिंदे यांनाच घेरतायत, त्यांच्या शिवसेनेला घेरतायत. आणि अजून एक सुनावणी सुरू आहे कोर्टामध्ये, तिकडे देखील अशा काही घडामोडी घडतायत. म्हणजे कपिल सिब्बल हे असे काही युक्तिवाद करतायत ज्यामुळे ठाकरेंची बाजू कुठेतरी भक्कम दिसू लागते आणि असे जे न्यायाधीश आहेत ते देखील असे काही ओरल कमेंट करतायत ज्यामुळे त्याचे क्लिप्स कापले जातात आणि ते व्हायरल होतात. मग त्यामुळे देखील एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि एकनाथ शिंदे हेच कुठेतरी मागे पडतायत, ते कोंडीत सापडतायत की काय या सुनावणीमध्ये देखील असं एक पर्स्पेक्शन तयार होतंय. म्हणजे 3-4 घटना मी तुम्हाला सांगितल्या ज्यामध्ये एकनाथ शिंदे हे कुठेतरी मागे पडतायत, त्यांचं राजकारण कुठेतरी मागे पडतंय अशी चर्चा रंगू लागली. मग या सगळ्यामध्ये हाच प्रश्न निर्माण होतोय की एकनाथ शिंदे यांची शिवसेना हा सगळा दृष्टिकोन जो राजकारणामध्ये तयार होतोय त्याला कुठेतरी डिफेंड करण्यामध्ये मागे पडतेय का, किंवा त्यांची शिवसेना आणि त्यांचे नेते हे मागे पडतायत का, आणि ही एकनाथ शिंदे यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे का, हा प्रश्न आता निर्माण होतोय. त्यामुळे हेच सगळे मुद्दे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतोय की ठाकरेंची सेना ही कुठेतरी आता पुढे जायला लागले या सगळ्या राजकीय गणितांमध्ये, पर्स्पेक्शनमध्ये, आणि एकनाथ शिंदे हे मागे पडतायत का, आणि मागे पडत असतील तर का, हेच आपण आता पुढच्या 1 मिनिटांमध्ये जाणून घेऊ. दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला, कारण असे महत्त्वपूर्ण अपडेट्स आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. माझं नाव ओमकार साळवी आणि आपल्या या विषयाला सुरुवातीपासून सुरू करूया. तर एकनाथ शिंदे यांचं लोकसभेत वजन वाढलं. ते वजन कसं वाढलं तर 6 खासदार फुटले. तेव्हा वाटत होतं शिंदेचे हात अजून बलकट होत आहेत, कारण की त्यानंतर सचिन अहिर हे देखील एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळाले. म्हणजे ठाकरेंचे अजून खासदार फुटणार, म्हणजे ऑपरेशन 3.0 होणार, अशा प्रकारची चर्चा सुरू झाली. एकनाथ शिंदे यांना राज्यात आणि लोकसभेमध्ये दिल्लीमध्ये बल मिळणार, त्यांचे मंत्री येणार, 3 ते 4 मंत्री येणार, अशी सगळी चर्चा सुरू झाली. म्हणजे एकूण काय तर एकनाथ शिंदे हे राजकारणामध्ये भरारी घेत आहे, त्यांचा पक्ष हा भरारी घेतोय, अशी चित्र जे आहे ते निर्माण झालं होतं मधल्या काळामध्ये. पण आता जसे हे 3-4 मुद्दे मी मगाशी तुम्हाला सांगितले ते पुढे आलेत, म्हणजे CJPचं आंदोलन असेल, सुनावणी असेल, आणि या सगळ्यामध्ये सुनावणी दरम्यान जे काही घडतंय आणि पुन्हा मंत्रिमंडळ विस्तार आहे, यामध्ये एकनाथ शिंदे यांची धावपळ ही दिल्लीमध्ये सुरू आहे. तिथे भाजप नेते आहेत अमित शहा, नरेंद्र मोदी यांना जाऊन त्यांना भेटावं लागतंय. म्हणजे या सगळ्यामध्ये मग आता एकनाथ शिंदे या सगळ्या घडामोडी नंतर म्हणजे कुठे एकनाथ शिंदे हे पीकवरती होते आणि आता कुठे पुन्हा एकदा त्यांच्या पक्षाला ही धावपळ करावी लागते, असं सगळं एक चित्र निर्माण झालंय. त्यामुळे नेमका पर्स्पेक्शन गेम कुठे चेंज होतोय शिंदेच्या शिवसेनेच्या बाबतीत, हा प्रश्न आता उपस्थित राहतो. सगळ्यात अगोदर आपण जे मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन आता होण्याची शक्यता ही 29 ऑगस्टला त्यांनी निर्माण केलेली आहे. जर प्रमाणपत्र हे असेच रद्द होत राहिले किंवा ही चूक जी जर एक सुधारली नाही तर आम्ही आंदोलन करू, हा जो इशारा दिलेला आहे, आणि त्यामध्ये एकनाथ शिंदे यांना कसं टार्गेट करण्यात आलेलं आहे हे आपण अगोदर जाणून घेतोय. आता पाटील यांनी तर उपोषणाचं आणि आंदोलनाचं हत्यार जे आहे ते पुन्हा उपसण्याची शक्यता दाखवलेली आहे. त्यामध्ये ते जेव्हा टीका करतायत तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, त्यांचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे असतील, आणि यांचे शिंदेचे मंत्री शिरसाट असतील, या सगळ्यांना ते सोडत नाही. इव्हन एकनाथ शिंदे यांच्यावरती ते देखील घसरताना आपल्याला पाहायला मिळाले. विषय काय झाला तर प्रमाणपत्र हे रद्द होत आहेत म्हणून त्यांनी शिंदे आणि त्यांच्या मंत्र्यांना
जबाबदार एकूण धरलं, तसे आरोप त्यांनी केले. आता यामध्ये पाटील यांचं म्हणणं आहे की शिंदे हे ओबीसी यांच्यासोबत संगनमत करून मराठा समाजासोबत डबल गेम करतायत. म्हणजे ओबीसी बरोबर पण ते दिसतात, त्यांचे नेते हे ओबीसीचे जे जरांगे पाटील यांचे विरोधक आहेत त्यांच्याबरोबर चर्चा करताना दिसतात. शिवसेना भवनामध्ये अशा बैठकी होतात. त्यामुळे एकनाथ शिंदे हे मराठा समाजासोबत डबल गेम करतायत का असा प्रश्न ते उपस्थित करतात, असे आरोप ते लावतात. आता शिंदेंना या सगळ्यामध्ये मराठा रोषाला मोठ्या प्रमाणात सामोरे जावं लागतंय. एक मनोज जरांगे पाटील तर असं देखील म्हणाले की आम्ही तुमचा गद्दारीचा डाग पुसणार होतो, आम्ही शिरसाटांना या संपूर्ण प्रकरणामध्ये मदत केली आणि आता तुम्ही हे असं करताय म्हणजे आमच्यासोबत डबल गेम करतायत आणि शिंदे साहेब ही अपेक्षा तुमच्याकडून नव्हती, अशा प्रकारची पत्रकार परिषदेमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी टीका केली. एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासाठी काहीच केलं नाही का, तर असं देखील नाहीये. एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजासाठी जेव्हा त्यांचं सरकार होतं तेव्हा काय काय कामं केलेली आहेत हे मी तुम्हाला सांगतो. 2021 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केलं होतं आणि हा निर्णय बदलण्यासाठी क्रिएटिव्ह पिटिशन जी आहे ती शिंदेच्या सरकारने दाखल केली. 2024 मध्ये त्यानंतर या सगळ्यावरती सुनावणी देखील घेण्यात आली. सरकारला होकार दिला की आपण या सगळ्यावरती सुनावणी करू. मग पुन्हा न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची समिती देखील शिंदेच्या सरकारमध्ये स्थापन झाली. या समितीचं काम काय होतं, तर जुन्या कुणबी नोंदी शोधणं आणि पात्र व्यक्तींना प्रमाणपत्र वाटप करणं, ही शिंदे समितीने एक काम जे आहे ते हाती घेतलं होतं आणि कुणबी नोंदी ज्या आहेत त्यांच्या आधारे प्रमाणपत्र देण्याचा मार्ग जो आहे तो या अर्थाने एक मोकळा झाला होता. 10% स्वतंत्र मराठा आरक्षण देण्याचं विधेयक देखील विधानसभेमध्ये मंजूर झालं होतं. हे सगळं शिंदे सरकारने, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये ही सगळी कामं झाली होतं. पण गेली काही दिवस जर आपण पाहतो तर मराठा समाजाचा विश्वासघात केला, फसवणूक केल्याचा आरोप हा पाटील यांनी लावला आणि राजकीय दबाव टाकून हे प्रमाणपत्र रद्द केले जात आहेत आणि याचा राजकीय परिणाम जे आहे ते शिंदेच्या पक्षाला देखील भोगावे लागतील, असा थेट इशारा पाटील यांनी दिलेला आहे. म्हणजे मराठा आंदोलन जे आहे ते पुढच्या काळात शिंदेंना बॅकफायर होऊ शकतं, अशा प्रकारची टीका जी आहे, अशा प्रकारचं वातावरण जे आहे ते सध्या निर्माण होताना आपल्याला दिसतंय. मग या सगळ्या जेव्हा घडामोडी घडतायत तेव्हा ठाकरे सेनेचे एक प्रवक्ते आहेत सुषमाताई अंधारे, त्यांनी देखील या संपूर्ण प्रकरणावरती टीका केली होती की एकनाथ शिंदे यांना मराठा चेहरा बनायचा आहे, मात्र तसं होत नाहीये. अशा प्रकारची टीका जी आहे ती अंधारे यांची देखील या संपूर्ण प्रकरणाला घेऊन पाहायला मिळत होती. म्हणजे त्यांना लवकरात लवकर मराठा मॅन व्हायचं आहे, अशा प्रकारची ती टीका होती. मग म्हणजे या संपूर्ण प्रकरणामध्ये आता बॅकफायर होतोय का दृष्टिकोन, म्हणजे जिकडे ते मदत करायला जातात, म्हणजे त्यांनी या अंगाला देखील हात लावण्याचा प्रयत्न केला, मराठा आरक्षणाच्या अंगाला हात लावण्याचा प्रयत्न केला, पण तिकडे देखील आता अशा प्रकारे एक परिस्थिती त्यांच्या पक्षाबाबत निर्माण होते. आता आपण CJPच्या आंदोलनाकडे येऊ. हे आंदोलन हे दिपके यांनी केलं आणि आंदोलनानंतर शिरसाट जे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे मंत्री आहेत आणि बच्चू कडू हे दिपके यांना भेटून आले. आता प्रश्न असा देखील आहे की एकनाथ शिंदे यांना न सांगता ही भेट झाली असेल का? एकूण प्रत्येक पक्ष जर आता आपण पाहिला, मग भाजप असेल, ठाकरेंचा पक्ष असेल, मनसे असेल, काँग्रेस असेल, प्रत्येक जण हा जो जेनझी आंदोलन झालेला आहे त्याचा कुठेतरी आपल्याला फायदा व्हावा किंवा जेनझींबरोबर चांगलं राहावं यासाठी प्रत्येक पक्ष प्रयत्न करतोय. मग एकनाथ शिंदे यांना न सांगता जे शिरसाट हे त्याच छत्रपती संभाजीनगर या परिसरातील मंत्री आहेत आणि त्यांच्याच परिसरामध्ये, त्यांच्याच विभागामध्ये हे दिपके स्वतः राहतात, त्यामुळे मग ते त्यांना न भेटून येणं किंवा हे शिंदे यांना न सांगता भेटून येणं असं होईल का, हा प्रश्न पहिला तर निर्माण राहतोय. पण यामध्ये जर आपण पाहिलं तर एकनाथ शिंदे यांनी विविध कांगोरे जे आहेत ते यामध्ये देखील ठेवले. म्हणजे जे बच्चू कडू हे सरकार विरोधात, म्हणजे भाजप सरकार विरोधात, फडणवीसांविरोधात ज्यांनी आंदोलन केलं, मग ते आंदोलन वेगवेगळे आहेत. शेतकरी कर्जमाफी असेल, दिव्यांग यांच्यासाठी, त्यांच्या हक्कासाठी केलेलं आंदोलन असेल, हे सरकारच्या विरोधात आंदोलन केलं होतं फडणवीसांवरती, तेव्हा त्यांनी टीका केली होती. त्याच कडू यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षामध्ये घेतलं होतं. आता पुन्हा दिपके यांचं देखील केंद्र सरकारच्या विरोधात, त्यांच्या धोरणाच्या विरोधात हे आंदोलन होतं आणि त्यांनाच हे दोन्ही मंत्री जे आहेत ते भेटून आले आणि यानंतर जी भाजप आहे, भाजप पक्षातील नेते आहेत, हे कुठेतरी एकनाथ शिंदे यांच्या पक्षावरती चिडताना पाहायला मिळाले. तसे त्यांचे वक्तव्य देखील आले होते. म्हणजे एकनाथ शिंदे यांच्यावरतीच, म्हणजे हा एक पर्स्पेक्शन की आम्ही
जेनझींच्या बाजूने जातोय हे जेव्हा निर्माण करायला गेले तेव्हा देखील ही भेट जी आहे ती त्यांच्यावरतीच बुमरँग झाली. या सगळ्यात एकनाथ शिंदे यांनी एकाच वेळी वेगवेगळ्या आघाडीचा मार्ग सुरू केला, म्हणजे जेनझी असतील किंवा मराठा आरक्षणाच्या बाबतीत असतील किंवा ओबीसींना जर पाठिंबा द्यायचा असेल तर तशा जर ते राजकीय डावपेच करतायत तर यामुळेच कुठेतरी जो राजकीय दृष्टिकोन आहे शिवसेना पक्षाचा हा कुठेतरी गंटोय असं विश्लेषक म्हणतात. अजून तिसरा मुद्दा हा सुनावणीचा. सुनावणीबद्दल सांगायचं झालं तर कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद सध्या खूप चर्चेत आहे. म्हणजे त्यांनी राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष हा वेगळा असल्याचा दावा केलेला आहे कोर्टामध्ये, तसा त्यांनी युक्तिवाद केलेला आहे. आता विविध त्याबाबत कांगोरे देखील त्यांनी सांगितलेले आहेत की पक्षाची घटना, पक्षाची संस्थात्मक रचना ही सगळी ते मांडतायत आणि यामध्ये ते उद्धव बाळासाहेब ठाकरे हे जेव्हा पक्षप्रमुख होते तेव्हा हे सगळे मंत्री झालेले आहेत, मग शिंदे देखील तेव्हाच आमदार झालेले आहेत, अशा सगळ्या बाजू ज्या आहेत ते युक्तिवादमध्ये मांडलेले आहेत. मग आता सुनावणीमध्ये ट्विस्ट कुठे येतो तर जेव्हा जे न्यायमूर्ती असतात ते या सगळ्या बाबतीमध्ये ओरल कमेंट करतात, म्हणजे तोंडी प्रश्न जे आहेत ते उपस्थित करतात आणि ते प्रश्न उपस्थित केल्यानंतर ते प्रश्न व्हायरल होतात किंवा व्हायरल केले जातात, तेव्हा एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला या सुनावणी बाबतीत मोठा सेटबॅक बसताना पाहायला मिळत असल्याचं विश्लेषक म्हणतात. आता यामध्ये उदाहरण द्यायचं झालं तर बागची जे न्यायमूर्ती आहेत त्यांचं मी तुम्हाला एक वक्तव्य सांगतो. ते म्हणाले की निवडणूक आयोगाने चुकीच्या एक प्रश्न जो आहे तो निकषी लावला, विधिमंडळ पक्षाचा विचार केला, त्यांनी खऱ्या अर्थाने राजकीय पक्षाचा विचार करायला हवा होता. आणि हे जेव्हा एकूण म्हटलं जातं बागची यांच्याकडून तेव्हा त्याचे क्लिप जे आहेत ते प्रश्न जे आहेत ते कापले जातात. म्हणजे हे कसं चुकीचा निर्णय जो आहे तो निवडणूक आयोगाने घेतला या बाबी जे आहेत ते माध्यमांसमोर येतात. एकूण यामध्ये सूर्यकांत जे आहेत जस्टिस जे आहेत त्यांचा देखील एक प्रश्न होता की राजकीय पक्ष कसा समजायचं, म्हणजे त्याचं बहुमत जे आहे ते कसं समजायचं हे समजण्यामध्येच कुठेतरी एक ग्रे एरिया आहे, अशा प्रकारचं एक प्रश्न जो आहे किंवा जी मत जे आहे ते सूर्यकांत जस्टिस यांनी देखील मांडलेलं आहे. मग हे जेव्हा एकूण ओरल कमेंट्स येतात त्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला हा सेटबॅक बसताना आपल्याला पाहायला मिळतो. आता फक्त विश्लेषकांच्या मते शिंदे यांना हेच सिद्ध करायचं आहे की शिवसेनाची जी 2018ची घटना आहे त्या घटनेनुसार ठाकरेंकडे हे अध्यक्षपद नव्हतं. हे जर सिद्ध झालं तर शिंदे यांना काहीच प्रॉब्लेम नसेल ही सुनावणी मांडण्यामध्ये. पण आता या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या प्रकारे कपिल सिब्बल यांचे युक्तिवाद आहेत किंवा स्वतः कोर्ट हे सगळे प्रश्न जे आहेत ते समजून घेण्याचा प्रयत्न करतोय, त्या दरम्यान जेव्हा ते प्रश्न येत आहेत समोर कोर्टाचे त्यावेळेला हे प्रश्न कापून किंवा ते व्हायरल होतात, त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला एकूण या सगळ्याचा सेटबॅक बसतोय असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. आता एकाच वेळी म्हणजे या सगळ्याचं निष्कर्ष काय, ते एकाच वेळी वेगवेगळ्या घटनांना हे एकनाथ शिंदे यांचा पक्ष किंवा स्वतः शिंदे असतील हे हात लावण्याचा प्रयत्न करतायत, तसे राजकीय डाव करण्याचा प्रयत्न करतोय आणि शिंदेंना राजकीय दृष्टिकोनाला म्हणजे एकूण जो नरेटिव्ह जो आहे पर्स्पेक्शन जे आहे तेच कुठेतरी मग डेव्हलप करताना सेटबॅक बसतोय. महाराष्ट्रात फोडाफोडीच्या राजकारणाला एकूण समर्थन मिळत नाही, जनतेमधून देखील समर्थन मिळत नाही असं विश्लेषकांचं मत जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. पण आता सर्वच सत्ताधारी पक्ष हे जर बळ वाढवायचं असेल, पक्ष वाढवायचा असेल तर तिकडे देखील तसे प्रयत्न करतात, पण ते कुठेतरी जनतेमध्ये अजूनही या सगळ्याचं पॉझिटिव्ह रिस्पॉन्स जो आहे तो येत नाही आहे. त्यामुळे हा सेटबॅक जो आहे तो बसताना आपल्याला पाहायला मिळतोय एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला. आता भाजप हे सध्या एकनाथ शिंदे यांचा पक्ष कंट्रोल करतोय. हे जे नरेटिव्ह आहे, हे पर्स्पेक्शन जे आहे ते ठाकरे गटाला एक पसरवण्यामध्ये यश आलं आहे असं देखील आपण म्हणू शकतोय. कारण की ठाकरे गट हे नेहमी जेव्हा एकनाथ शिंदे हे दिल्लीला जातात, ते अमित शहा यांना भेटतात, ते पंतप्रधान यांना भेटतात आणि हे दिल्लीला सातत्यानं जाणं यावरून कुठेतरी एकनाथ शिंदे यांच्यामध्ये नाराजी आहे किंवा ही नाराजी असली तरी पण शिंदे यांना तिकडे जावंच लागतं, अशा प्रकारची पर्स्पेक्शन जे आहे ते ठाकरे गटाने बनवलेलं आहे. शिंदे यांनी अमित शहा यांच्या दावणीला पक्ष बांधलेला आहे, अशा प्रकारचं वक्तव्य हे आपल्याला ठाकरे करताना पाहायला मिळतात. त्यामुळे या सगळ्या घडामोडी हे एकनाथ शिंदे यांच्या पर्स्पेक्शन बिल्डिंगसाठी, दृष्टिकोन चांगला बनवण्यासाठी कुठेतरी मात खातायत असं
म्हणता येत आहे विश्लेषकांच्या मते. एकूण तुम्हाला देखील या सगळ्यावर काय वाटतं, तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला.